हॅलो एव्हरीवन, मी तुमचा धीरज चक्रे आणि आपल्या यूट्यूब चॅनल बंधन मेहंदी आर्टवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्या यूट्यूब चॅनलचा दिवस दुसरा आहे, डे 2. तर आज त्यात आपण मिक्सोलॉजी शिकणार आहे. तर तुम्ही चम्मचने सुद्धा घेऊ शकता आणि मेजरमेंट नुसार सुद्धा घेऊ शकता. तर सुरुवातीला आपल्याला 100 ग्रॅम मेहंदी पावडर घ्यायचं आहे. त्यामध्ये 30 ग्रॅम साखर ॲड करायची आहे, शुगर, आणि त्यानंतर 30 ml ऑइलसुद्धा ॲड करायचं आहे. तुम्ही 30 ते 35 ml ऑइल ॲड करू शकता आणि त्याला मिक्स करायचं आहे परफेक्ट. आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे. पाणी खूप जास्त प्रमाणात तुम्हाला ॲड करायचं नाही आहे, थोडं-थोडं. कारण की जर पेस्ट खूप पातळ झाला तर तुमची जी मेहंदी पेस्ट आहे, हा जेव्हा तुम्ही वर्क करता तेव्हा हा फैलवू शकते. म्हणून त्यामुळे आपल्याला पाणी थोडं-थोडं ॲड करायचं आहे आणि याचा आपल्याला स्मूथ असा पेस्ट कंप्लीट तयार करायचा आहे. मी पहा थोडं-थोडं पाणी ॲड करत आहे. तुम्हाला सुद्धा असंच पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर आपलं पावडर जे आहे एकदम ऑर्गॅनिक आहे 100%. आणि तुम्ही पाहू शकता किती ग्रीन कलरचं दिसत आहे, एकदम स्मूथ आहे. पावडरची कन्सिस्टन्सी पण पाहू शकता तुम्ही, किती छान वाटत आहे पावडर. त्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. जोपर्यंत ऑइल यामध्ये प्रॉपर मिक्स होणार नाही तोपर्यंत आपल्याला ते पूर्ण मिक्स करायचं आहे. तुम्ही चमच्याच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने सुद्धा हे करू शकता. आता याला 12 ते 13 तास किंवा तुम्ही 6 ते 7 तास सुद्धा डायलिसिस करू शकता. मी 12 तास केलेला आहे. 12 तासानंतर हा बॉक्स आपल्याला ओपन करायचा आहे. तुम्ही बॉक्समध्ये पाहू शकता आधीचा काय स्टेन होता आणि आताचा काय स्टेन आहे. तुमच्यासमोर रिझल्ट आहे. जेव्हा आपण या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे, शुगर, ऑइल, तेव्हा कसं पावडर होतं आणि आता पहा किती स्मूथ आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. याच प्रकारे सुद्धा तुम्हाला मिक्सोलॉजीचा क्लास करायचा आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट करून सांगा. पण मेजरमेंट परफेक्ट घ्या. जर तुमचं मेजरमेंट परफेक्ट असेल तरच तुमचा कोन हा किंवा जो पावडर आहे तो परफेक्ट होईल. त्यानंतर तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लासमध्ये एक पाइपिंग बॅग ॲड करायची आहे आणि एक स्टॉकिंग. आधी मी पाइपिंग बॅग ग्लासमध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर मी स्टॉकिंग ॲड करणार आहे. तुम्हाला सुद्धा याच टेक्निकनी करायचं आहे. तुमच्याकडे जर मटेरियल नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कमेंट करू शकता. तुम्हाला मटेरियलसुद्धा प्रोव्हाईड केलं जाईल. एकदम रिझनेबल भावामध्ये आपल्याकडे मटेरियल आहे. तुम्हाला मिक्सोलॉजीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता पेस्ट जो आहे आपण मिक्स केलेला तो आता ट्रान्सफर करू शकतो आणि तुम्ही पाहू शकता पेस्ट हा खूप स्मूथ आणि त्याची कन्सिस्टन्सी खूप परफेक्ट आहे. आपण हा पाइपिंग बॅगमध्ये पूर्ण ॲड करून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोन बनवायचे आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये समोर दाखवत आहे. तुम्हाला सुद्धा याच टेक्निकनी करायचं आहे आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल, काही अ, वाटत असेल डाउट्स, तर मला तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता किंवा कमेंट सुद्धा करू शकता. एकदम कमी वेळामध्ये तुम्ही सुद्धा मार्केटपेक्षाही चांगल्या पद्धतीचा जो पेस्ट आहे, तो तुम्ही बनवलेला आहे. टेक्निक जी आहे तीच आहे. परफेक्ट टेक्निक घ्यायची आणि आपलं जे वर्क आहे ते परफेक्ट मेजरमेंटनुसार घ्यायचं. त्यामुळे कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. पाइपिंग बॅगमध्ये पूर्ण पेस्ट ॲड केलेला आहे. त्याला रबर बँडनी आता पॅक करून घ्यायचं आहे. माझ्याकडे जे किट आहे त्या किटमध्ये बेसिक टू ब्रायडलचं टोटली मटेरियल इन्क्लुडेड आहे. ज्यांना पाहिजे असेल तुम्ही बंधन मेहंदी आर्टला सुद्धा मला मेसेज करू शकता किंवा आपला जो ग्रुप आहे तिथे सुद्धा मला मेसेज करू शकता. Instagramवर, YouTubeवर तुम्हाला फास्ट व्हिडिओ मिळतील. पण हा माझा जो उद्देश आहे तुम्हाला मेहंदी क्लास शिकवायचा, तर त्यामुळे माझे हा स्लो व्हिडिओ आहे. तुम्हाला विदाऊट स्किप करून हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. जर तुम्ही स्किप करत असाल, तर तुम्ही काही गोष्टी मिस करसाल. त्यामुळे तुमचा मिक्सोलॉजीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकते.
मी ऑलरेडी कोन तयार केलेले होते. आता कोनमध्ये मी पेस्ट ॲड करणार आहे. तुम्हाला सुद्धा या टेक्निकनी करायचं आहे. तुम्ही विदाऊट धाग्याचे किंवा धाग्यासहित जे तुम्हाला वाटते ते तुम्ही कोन बनवू शकता. मी माझा जो पहिल्या दिवसाचा क्लास आहे, त्यामध्ये मी धाग्याचा कोन बनवलेला आहे आणि विदाऊट धाग्याचा. तुम्हाला जो कोन ॲड करायचा आहे, तसा बनवायचा आहे, तुम्ही तो बनवू शकता. आणि मी ट्रान्सफर कशा प्रकारचं केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही टेक्निक यूज करू शकता. जर तुम्ही ही टेक्निक यूज करसाल तर तुमचा जो कोन आहे तो परफेक्ट बनेल. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पॅकिंग करून दाखवत आहे. याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पॅक करायचं आहे. मार्केटपेक्षाही सुंदर असा आपला कोन रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. असेच तुम्ही एकापासून 10 कोन सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता आणि सेल सुद्धा करू शकता. माझ्याकडे सुद्धा ऑर्गॅनिक जे कोन आहेत ते अवेलेबल आहे. मी सुद्धा सेल करतो. तुम्हाला जर याचा बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही सुद्धा हे कोन सेल करू शकता. त्याच्या आधी तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला नसेल तर पुन्हा पहा आणि व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे त्याच प्रकारे कोन बनवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एकदा जमणार नाही, दोनदा जमणार नाही, पण तिसऱ्यांदा हा कोन तुम्हाला परफेक्ट येणारच. आणि जर तुम्हाला कोन येत असेल किंवा आला असेल हा व्हिडिओ पाहून, तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे मला तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओज पाहिजे असेल, ते रिलेटेड मी व्हिडिओ बनवणार आहे. तर भेटू आपण डे 3 मध्ये. धन्यवाद सर्वांचे.